भर पावसात शेतात अद्भुत प्रकार. सकाळी शेताचा मालक हादरला. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. हे असं कसं काय घडू शकतं? रात्रभर आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. मुसळधार पावसाच्या धारा अक्षरशः जमिनीवर कोसळत होत्या. गावातील प्रत्येक जण घरात बसून पावसाचा आवाज ऐकत होता. बाहेर इतका अंधार होता की 2 पावलं पुढचंही दिसत नव्हतं. शेताच्या दिशेने वारं सुटलं होतं आणि प्रत्येक झोताबरोबर झाडं जोरात हलत होती. रात्रीच्या त्या वातावरणामुळे अनेकांच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. मात्र सकाळ उजाडल्यानंतर जे दृश्य समोर आलं त्याची कल्पनाही कोणाला नव्हती. पहाटे जेव्हा शेतात मालक नेहमीप्रमाणे पोहोचला, पाऊस थोडा कमी झाला होता, पण सर्वत्र चिखल आणि पाणीच पाणी दिसत होतं. बांधावरून चालत तो शेताच्या मध्यभागी पोहोचला आणि अचानक त्याची पावलं थांबली. काही क्षण तो जणू श्वास घ्यायलाही विसरला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, पण समोरचं दृश्य तसंच दिसत होतं. क्षणभरानंतर त्याच्या तोंडून मोठा आवाज निघाला. त्याचा आरडाओरडा ऐकून जवळच्या शेतातील लोक धावत आले. प्रत्येक जण समोरचं दृश्य पाहून एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. कोणालाच काय बोलावं हे सुचत नव्हतं. काही जण मागे सरकले तर काही जण आणखी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू लागले. बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटातच गावातील महिला, तरुण, वृद्ध आणि लहान मुलंही शेताच्या दिशेने निघाली. बांधावर गर्दी वाढत होती. प्रत्येकाच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू झाला. कोणी फोटो काढत होतं तर कोणी व्हिडिओ बनवत होतं. काही जण सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणही करू लागले. गर्दीत अनेक चर्चा सुरू झाल्या. कुणी म्हणाला असं आयुष्यात कधीच पाहिलं नाही. दुसरा म्हणाला रात्री काहीतरी मोठा आवाज आला होता. तिसरा म्हणाला ही साधी घटना नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधत होता, पण कोणाकडेही खात्रीशीर उत्तर नव्हतं. ज्यांनी काल संध्याकाळी हेच शेत पाहिलं होतं ते तर अधिकच गोंधळले होते. कालपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. पीक व्यवस्थित उभं होतं. जमीन सपाट होती. मग एका रात्रीत एवढा मोठा बदल झाला कसा? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला. दरम्यान काही जणांनी प्रशासनाला माहिती दिली. घटनेची चर्चा आसपास गावामध्ये पोहोचली. अनेक लोक केवळ उत्सुकतेपोटी शेत पाहण्यासाठी येऊ लागले. काही तासातच त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. प्रशासनाचे अधिकारी येईपर्यंत अफवा आणखी वाढल्या. कोणीतरी म्हणाले जमिनीखाली काहीतरी घडलं असावं. दुसरा म्हणाला कदाचित रात्री वीज पडली असेल. तिसऱ्याने तर ही पूर्णपणे रहस्यमय घटना असल्याचा दावा केला. पण हे सगळे फक्त अंदाज होते. अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी लोकांना थोडं दूर उभं राहण्यास सांगितलं. कोणालाही आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. संपूर्ण परिसराची पाहणी सुरू झाली. प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली जाऊ लागली. लोक मात्र दूर उभे राहून त्याच्या हालचाली पाहत होते. तपास जसा पुढे सरकत होता तसतसं लोकांचं कुतूहल आणखी वाढत होतं. प्रत्येकाला एकच प्रश्न होता, नेमकं घडलं तरी काय? अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ते एकमेकांशी चर्चा करत होते, पण कोणतीही माहिती बाहेर देत नव्हते. वेळ पुढे सरकत गेला. गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच होती. काही स्थानिकांनी सांगितलं की यापूर्वी इतका मुसळधार पाऊस त्यांनी अनेक वर्षात पाहिला नव्हता. काहींना वाटत होतं की याच पावसाचा या घटनेशी काहीतरी संबंध असावा. शेताचा मालक अजूनही धक्क्यात होता. त्याचं लक्ष सतत आपल्या शेताकडे होतं. एका रात्रीत इतकं नुकसान कसं झालं याचा तो विचार करत होता. गावकरी त्याला धीर देत होते, पण त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दिवसभर तपास सुरू राहिला. जमिनीची स्थिती, पाण्याचा प्रवाह, पिकांची अवस्था आणि आजूबाजूचा परिसर याची सविस्तर पाहणी करण्यात आली. प्रत्येक निरीक्षणाची नोंद घेतली जात होती. लोक मात्र अजूनही अंतिम निष्कर्षाची वाट पाहत होते. सायंकाळ जवळ येऊ लागली आणि अधिकाऱ्यांनी काही प्राथमिक निरीक्षणं एकत्र केली. त्यांनी लोकांना घाबरू नये असं सांगितलं, पण नेमकं कारण अद्याप जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली. शेवटी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील सर्व पुरावे पुन्हा तपासले. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना एकत्र बोलावलं. सर्वजण शांत झाले. आता अखेर सत्य समोर येणार होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की या घटनेत कोणताही चमत्कार, रहस्य किंवा स्फोटाचा पुरावा आढळलेला नाही. सुरुवातीला जसं वाटत होतं तसं काहीही घडलेलं नाही. मात्र खरी कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तपासात दिसून आलं की रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरलं आणि काही भागातून माती वाहून गेली. त्यामुळे जमिनीखालचा आधार कमकुवत झाला. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतून जमीन पोकळ होऊ लागली होती. याच कारणामुळे अचानक काही भाग खचला आणि शेताच्या मध्यभागी मोठा खड्डा तयार झाला. त्याचवेळी मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे उभी पिकंही चिखलात आडवी पडली. त्यामुळे सकाळी शेताचा संपूर्ण चेहरा मोहराच बदललेला दिसत होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा घटना अतिवृष्टीच्या काळात काही ठिकाणी घडू शकतात. त्यामुळे मुसळधार पावसानंतर शेतात जाताना काळजी घेणं, जमीन खचलेली आहे का हे तपासणं आणि धोकादायक भागापासून दूर राहणं आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांना नियमित पाहणी करण्याचा सल्ला दिला. पाणी साचणं, मातीची धूप आणि जमिनीची झीज यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास अनेक धोके टाळता येऊ शकतात. एका रात्रीत घडलेल्या या घटनेने गावकऱ्यांना निसर्गाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. सुरुवातीला ज्याला अनेकांनी रहस्य समजलं त्यामागे प्रत्यक्षात अतिवृष्टी आणि जमिनीची धूप हेच कारण निघालं. भीती, अफवा आणि चर्चांपेक्षा प्रत्यक्ष तपास अधिक महत्त्वाचा असतो. हा धडा या घटनेने सर्वांना दिला.